यानंतर गणेशोत्सवासंदर्भातील काही बातम्या सविस्तर पाहूयात। लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानकडून झाडांमध्ये वृक्षरूपी गणपती बाप्पा साकारण्यात आलाय। गेल्या 8 वर्षांपासून वसुंधरा प्रतिष्ठानकडून वृक्ष चळवळ उभारली जाते, तर वेगवेगळे देखावे साकारत पर्यावरणाचा संदेश या माध्यमातून दिला जातोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। नमस्कार, मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत NDTV मराठी। देशभरामध्ये सध्या गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय, तर लातूरमध्ये वसुंधरा प्रतिष्ठानकडून जे आहे वृक्षरूपी गणेश उत्सव साजरा केला जातोय। नेमकं आपल्यासोबत या ठिकाणी आपण जे पाहू शकता की ही वृक्षामध्ये जी आहे गणेश मूर्ती जी आहे ती साकारलेली आहे। त्याचबरोबर इथं लिहिलेलं सुद्धा आहे की मी दगडात नाही, देवळात नाही, झाडात आहे, भक्तांनो निसर्गाला जपा। त्याचबरोबर इकडं या ठिकाणी जर आपण पाहू शकता की या ठिकाणी जे काही महिलांचे जे स्टॅच्यू आहे ते दाखवण्यात आलेले आहेत। त्यांच्या तोंडाला जो आहे तो एक मास्क लावलेला, ऑक्सिजन मास्क लावलेला, आणि तिथं लिहिलेलं आहे की परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, श्वासाची किंमत तरी मोजा, सावधान, वरील फोटोवरील आपली अवस्था होऊ शकते, सावध व्हा, झाडे लावा आणि झाडे जगवा, असा हा संदेश देत वसुंधरा प्रतिष्ठानकडून जो आहे तो आता ही जी संकल्पना राबवण्यात आली आहे, वसुंधरा प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, काय संकल्पना आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट अजित चिखलीकर, वसुंधरा प्रतिष्ठानचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी काम करतो। आम्ही ज्यावेळेस सर्वजण बसलो की आम्हाला असं वाटलं की लातूरमध्ये काम करत आपण जे वृक्ष पर्यावरणासंदर्भात काम करत आहे ते काम करत असताना आपल्याला धार्मिकतेतून सुद्धा पर्यावरणाची जोड द्यावी लागेल। त्या उद्देशाने आपण 2016 पासून गणेश उत्सव साजरा करतो आणि या वर्षी जी ही थीम तयार करण्यात आलेली आहे, हे गणपतीचे पूर्ण हात पाय जे पूर्ण बॉडी असते ती इथंच झाडामध्येच बनवली जाते। हे बनवण्यासाठी आम्हाला पूर्ण इथं 1.5 ते 2 दिवसाचा कालावधी जातो आणि हे बनवण्याच्या मागचं कारण एकच आहे की समाजामध्ये वृक्षाबद्दल, पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावी आणि लातूरचे लोक हे वृक्ष लागवडीमध्ये लोक चळवळीने सहभाग घ्यावा त्यांनी। धन्यवाद। 11 दिवसाचा कसा उपक्रम असणार आहे तुमचं? काय काय वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही राबवणार 11 दिवसामध्ये? नमस्कार, आमचा यामागचा मेन उद्देश हा आहे की जे आजकाल जे झाडाची कत्तल चालू आहे ते होऊ नये आणि आम्ही समाजाला संदेश देऊ इच्छितो की देवाला पृथ्वीवर येऊन झाड लावायची वेळ आलेली आहे। तर हा संदेश घेऊन समाजाने स्वतः झाड लावावे, एकतरी स्वतः झाड लावून ते झाड जगवावे, नुसतं झाड लावून उपयोगाचे नाही, हा संदेश देऊ इच्छित आहोत। पाहिलं तर लातूरमध्ये वसुंधरा प्रतिष्ठानकडून जे आहे गेल्या 8 वर्षापासून वृक्षरूपी गणेश उत्सव साजरा केला जातोय। यामधून एकच की वृक्षांची लागवड करा, वृक्षांना जपा, झाडे लावा, झाडे जगवा, असा जो संदेश आहे या वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिला जातोय। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।